नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं परिवर्तन महाराष्ट्र बोर्ड या युट्यूब चॅनलवरती। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्र, सर्वात अगोदर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण इतिहासाचा जो सिलेबस आहे पूर्ण 15 दिवसात कव्हर करणार आहोत। त्याचा आज दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी आपण इतिहासचा 8वी NMS चा दुसरा जो धडा आहे युरोप आणि भारत हा धडा इथं आपण आज बघणार आहोत। त्यावरचे पूर्ण MCQ क्वेश्चन इथं आज बघणार आहोत। चला आता वेळ न लावता सुरू करूया आपण युरोप आणि भारत या टॉपिक वरचे क्वेश्चन्स। तर बघा, पहिला प्रश्न आहे खालीलपैकी योग्य अयोग्य विधाने ओळखा। ठीक आहे, यामधलं चुकीचं कुठलं बरोबर कुठलं हे क्वेश्चन इथं आपल्याला ओळखायचे। तर बघा, यामध्ये ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले। ठीक आहे, हे वाक्य आपल्याला सांगायचे बरोबर आहे का चूक आहे? तर हे वाक्य जे आहे एकदम बरोबर आहे। ठीक आहे, त्यानंतर धर्मसत्तेचे वर्चस्व वाढले, तर हे सुद्धा बरोबर आहे। ठीक आहे, नाही हे चुकीचं असणार आहे। धर्मसत्तेचे वर्चस्व वाढले चुकीचं असणार आहे। मानवतावादाला चालना मिळाली हे बरोबर आहे। धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला हे पण बरोबर आहे। आता या ठिकाणी ऑप्शन नंबर 1, 3, 4 बरोबर आणि 2 हे चुकीचं असं कुठं दिसते तुम्हाला? तर हे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते आपल्याला, म्हणून प्रश्न पहिल्याचं उत्तर हे ऑप्शन नंबर 1 असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडं की लिओनार्दो दा विंची यांचे डॉट डॉट हे चित्र अजरामर ठरले, तर त्यांचं मोनालिसा आणि द लास्ट सफर हे दोन चित्र सगळ्यात महत्त्वाचे आणि खूप जास्त फेमस पण होते। तर इथं जे ऑप्शन आहे आपल्याला मोनालिसा इथं दिसत आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 असणार आहे प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं। पुढे प्रश्न आहे 1450 मध्ये जर्मनीच्या डॉट डॉट याने छपाई यंत्राचा शोध लावला, तर जोहान गुटेनबर्ग याने आपल्या 1450 ला छपाई यंत्राचा शोध लावला आणि तो जर्मनीचा होता। ठीक आहे, त्यानंतर बघा, डॉट डॉट मुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धी प्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले, तर धर्म सुधारणा चळवळीमुळे या गोष्टी इथं घडून आलेल्या आहेत। त्यानंतर भारताचा शोध घेण्यासाठी निघालेला पहिला पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेतील कुठपर्यंत पोहोचला? ठीक आहे, किंवा डॉट डॉट पर्यंत पोहोचला, तर याचा आन्सर असणार आहे केप ऑफ गुड होप। ठीक आहे, केप ऑफ गुड होप हे आपलं आफ्रिकेचं दक्षिण टोक आहे, एकदम शेवटचं टोक, त्याला केप ऑफ गुड होप असं म्हटलं जातं। ठीक आहे, चला पुढचे क्वेश्चन बघूया आपण आता। एक 5 क्वेश्चन झालेत, 6वा क्वेश्चन आहे इथं आपल्याकडं, तो म्हणजे बघा काय की 1492 मध्ये डॉट डॉट याने अमेरिका खंडाचा शोध लावला, तर क्रिस्तोफस कोलंबस या पोर्तुगीज खलाशाने 1492 मध्ये इथं अमेरिका खंडाचा शोध लावलेला आहे। आता 1498 मध्ये वास्को द गामा भारताच्या कोण्या ठिकाणी म्हणजे कुठल्या बंदरावरती आला, तर त्याचं नाव आहे कालिकत बंदर। तर हे आहे कालिकत बंदर, इथं पहिल्यांदा आलेला होता आणि तो आपल्या भारताचं पश्चिमेकडचं टोक आहे। ठीक आहे, आता खालीलपैकी योग्य अयोग्य विधाने ओळखा। योग्य अयोग्य म्हणजे काय? चूक बरोबर ओळखा। तर प्रबोधन काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती झाली, अतिशय म्हणजे अगदी बरोबर आहे। अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला हे पण बरोबर आहे। रूढी परंपराकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले हे सुद्धा बरोबर आहे। मात्र या काळात वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळाली नाही हे मात्र वाक्य चुकीचं आहे। मग ऑप्शन मध्ये बघा, इथं 1 ते 3 पर्यंत सर्व पर्याय बरोबर आणि चौथा पर्याय जो आहे अयोग्य असणार आहे, म्हणून याचं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 असणार आहे। लक्षात घ्या, 1 ते 3 म्हणलंय, 1 आणि 3 असं म्हटलं नाही, आणि इथून तिथपर्यंत ते पर्यंत लक्षात घ्या या गोष्टी। तर याचा आन्सर ऑप्शन नंबर 2 असणार आहे। आता पुढचे प्रश्न बघू आपण। तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, तर युरोपमध्ये 18 व 19व्या शतकाचा कालावधी डॉट डॉट म्हणून ओळखला जातो, तर जो कालावधी आहे याला क्रांतियुग असं म्हटलं जातं। लक्षात घ्या, युरोपमध्ये जे 18 आणि 19व्या शतक याला अतिशय म्हणजे तिथं क्रांती घडून आली, खूप साऱ्या क्रांती अशा घडून आलेल्या गोष्टी होत्या, म्हणून त्याला क्रांतियुग म्हटलं जातं। पण तेच इसवी सन जर बघितलं आपण 13 ते 16व्या शतकामध्ये, तर याला प्रबोधन युग म्हटलं जातं। ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा। आता गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे, तर फ्रेंच राज्य क्रांतीने जगाला दिलेली मूल्य, तर स्वातंत्र्य दिली, समता दिली, बंधुता दिली, पण धर्मनिरपेक्षता हे फ्रेंच राज्य क्रांतीमध्ये येत नाही, म्हणून ऑप्शन नंबर 2 याचा आन्सर असणार आहे। ठीक आहे, हे त्याचं आन्सर आहे। आता पुढे बघा, औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडचे वर्णन हे जगाचा कारखाना म्हणून केला जातो, हे त्याचा ऑप्शन नंबर 3 आहे। प्रश्न 12वा, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात जॉर्ज वॉशिंग्टन याने, इथं जे डॉट डॉट आहे ना इथे येणार जॉर्ज वॉशिंग्टन। ठीक आहे, जॉर्ज वॉशिंग्टनने वसाहतीच्या सैन्याचे नेतृत्व केलेलं होतं। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न 15वा, बलशाली देशाने, आता ही तुम्हाला व्याख्याच विचारली बघा सरळ सरळ, की बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर
एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे याला आपण काय म्हणतो रे, याला आपण वसाहतवाद म्हणतो. ही एक काय आहे तुमची डेफिनेशनच आहे, व्याख्याच आहे वसाहतवादाची. आता ही सुद्धा व्याख्या आहे, कशाची व्याख्या आहे, साम्राज्यवादाची. तर विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला साम्राज्यवाद म्हणतात. ठीक आहे, याचा ऑप्शन नंबर 2 येणार. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली वखार कुठे स्थापन केली, ती म्हणजे सुरत येथे, गुजरातच्या सुरत या ठिकाणी. तर याचा आन्सर असणार आहे सुरत, ऑप्शन नंबर 3. चला पुढचे प्रश्न बघूया. तर प्रश्न क्रमांक 16 बघा काय सांगते की भारतातील व्यापार स्पर्धेमुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये युद्ध झाले. या युद्धाला जे आहे काय कुठले युद्ध म्हणून ओळखलं जातं, तर कर्नाटक युद्ध म्हणून इथं ओळखलं जातं. ठीक आहे. त्यानंतर सन 1757 मध्ये डॉट डॉट येथे बंगाल प्रांताचा नवाब सिराज उद्दौला. ठीक आहे बघा 1757 मध्ये सिराज उद्दौला, ही गोष्ट पण लक्षात ठेवा, पुढच्या एका प्रश्नामध्ये येणारच आहे. तर या आता आपल्याला ठिकाण विचारलंय की डॉट डॉट येथे बंगाल प्रांताचा नवाब सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात युद्ध झाले. तर बक्सार या ठिकाणी सिराज उद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं आणि इथं इंग्रजांचा विजय झाला होता. त्यानंतर भारतामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया टिंबटिंब यामध्ये घातला गेला. तर बंगाल जो आहे या ठिकाणी बंगालमध्ये घातला गेला होता. त्यानंतर बघा प्रश्न जो आहे आपला प्रश्न क्रमांक 19 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकून घेतले होते. हे जे डॉट डॉट येणार ना या ठिकाणी आन्सर असणार आहे कॉन्स्टॅन्टिनोपल. कॉन्स्टॅन्टिनोपलला इस्तंबूल सुद्धा म्हटलं जाते, लक्षात ठेवा. काही गोष्टी ऑप्शन मध्ये आहेत. आता औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ टिंबाटिंबामध्ये झाला. तर औद्योगिक क्रांती जी आहे इंग्लंड मध्ये घडून आलेली आहे, हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे. आता इंग्रजाच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न कुणी केला, तर मीर कासिम याने इंग्रजांच्या बेकायदेशीर पद्धतीला आळा घालण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि मीर कासिम कोण होता, तर तो मीर जाफरचा जावई होता. त्यानंतर बघा हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तर लिओनार्डो द विंची याला प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलं जातं, कारण ते खगोलशास्त्रज्ञ होता, चित्रकार होता, संगीतकार होता, भरपूर गोष्टी त्याला जमायच्या, म्हणून त्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हटलं जायचं. त्यानंतर पुढचे प्रश्न. तर प्रश्न क्रमांक आहे आपल्याकडे 23 लिओनार्डो द विंची यांची मोनालिसा बरोबरच डॉट डॉट ही चित्राकृती अजरामर ठरली. आता लिओनार्डो द विंची याचे 2 जे छायाचित्र होते, जे पेंटिंग्स होत्या खूप जास्त फेमस होत्या, ते म्हणजे मोनालिसा आणि दुसरं म्हणजे द लास्ट सफर. तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर 2 मध्ये येतं द लास्ट सफर, हे त्याचा आन्सर आहे. आता 1453 मध्ये ऑटोमन तुर्काने बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले टिंबटिंब जिंकून घेतले. आता सांगितलं तुम्हाला कॉन्स्टॅन्टिनोपल हा प्रश्न झालेला होता, कॉन्स्टॅन्टिनोपल जिंकून घेतला ऑटोमन तुर्काने. त्यानंतर इंग्लंडमध्ये डॉट डॉटच्या बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. तर कशामुळे, 1689च्या बिल ऑफ राईट्समुळे. हा जो बिल ऑफ राईट्स आहे हा कधीचा आहे, 1689चा. त्यानंतर बघा इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या सांगा. आता आपण त्या मागे वाचलं होतं, तर 13 वसाहती काय केल्या होत्या, इंग्लंडने स्थापन केल्या होत्या. त्याचा ऑप्शन नंबर 4 असणार आहे. आता प्रश्न 27 1789 मध्ये फ्रान्स मधील जनतेने राजेशाही संपवून प्रजासत्ताकाची स्थापना करण्याची इथं कृती डॉट डॉट म्हणून ओळखली जाते. तर त्याला आपण फ्रेंच राज्यक्रांती असं म्हणतो. त्याचा आन्सर असणार आहे फ्रेंच राज्यक्रांती. नंतर बघा 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून पुढे युरोपमध्ये यंत्रयुग अवतरले, यालाच काय म्हटलं जातं, औद्योगिक क्रांती. ठीक आहे, त्यालाच औद्योगिक असं क्रांती म्हटलं जातं, ऑप्शन नंबर 2. त्यानंतर इसवी सन डॉट डॉट मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये केव्हा झाली आहे, इसवी सन 1600 मध्ये. याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1. इथं काय येणार, इसवी सन 1600. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1756 साली डॉट डॉट हा बंगालच्या नवाबपदी झाला. बघा याच्या अगोदर प्रश्न थोडासा फिरून विचारला होता की 1756 मध्ये बंगालचा जो नवाब होता त्यांच्यामध्ये आणि इंग्रज यांच्यामध्ये जो युद्ध झालं होतं, बंगालमध्ये युद्ध कुठे झालं होतं, तर बक्सार येथे. आणि ते तर ऑलरेडी सांगितलं होतं की 1756 मध्ये जो आहे जो सिराज उद्दौला काय होता, बंगालचा नवाबपदी आलेला होता. मग इथं याचा आन्सर काय येणार आहे, सिराज उद्दौला, ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे प्रश्न तेच काय असतात, फिरून विचारले जातात. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या प्रश्नाचं नॉलेज त्या असेल टॉपिकचं, तर ते प्रश्न तुम्ही इझिली सोडू शकता. बघा पुढे प्रश्न आहे
इसवी सन 1764 साली बिहारमधील डॉट डॉट येथे मुघल बादशहाचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया घातला. तर कोण्या ठिकाणी, तर इथं बघा 1764 साली बिहारमधील बक्सार येते. ठीक आहे, याचा बहुतेक आन्सर नंबर 1 येईल बक्सार. एक मिनिट त्याला आपण रिचेक करून घेऊ एकदा. क्वेश्चन नंबर 31 आहे. ठीक आहे, तर 31 आन्सर एकदम बरोबर आहे, राईट. चला, तर बक्सार येथेच युद्ध झालं होतं आणि हा जो मुघल बादशाह होता, मुघल बादशाह शाह आलम याचं नाव होतं. तिघं एकत्र मिळून मुघल बादशाह शाह आलम, अयोध्याचा नवाब आणि अजून एक आपला ज्याचा मीर जाफरचा जावई मीर कासिम, या तिघांनी मिळून इंग्रजांविरुद्ध युद्ध केलं होतं. तरी पण ते त्यांना पराभूत झालेले होते. आता त्यानंतर बघा 1799 मध्ये टिंबटिंब येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावले. तर श्रीरंगपटण येथे टिपू सुलतान इथं मृत पावले होते इंग्रजांसोबत युद्ध करताना. नंतर मुलतानचा अधिकारी इथं मूलराज येणार आहे. ठीक आहे, मूलराज, मुलतानचा अधिकारी मूलराज इथं बघा कुठं दिसतंय मूलराज, ऑप्शन नंबर 4 ला. इंग्रजांविरुद्ध बंड केले होते. आणि शेवटचा प्रश्न, युरोपीय दर्यावरती भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी कोणत्या शतकात सागरी सफरीवर निघाले? तर त्याचा ऑप्शन नंबर 1 आहे, ते म्हणजे 15वे शतक. अशा प्रकारे जे आहे आपण इथं दुसरा धडा जो होता युरोप आणि भारत यावरचे जे 34 MCQ क्वेश्चन्स होते NMS बुक मधले, ते इथं आपण सॉल्व्ह करून घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्र, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबून त्याचबरोबर आपल्या जे व्हिडिओजला तुम्ही लाईक पण करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर पण करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची जे नोटिफिकेशन आहे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथं आपण थांबूयात. धन्यवाद. जय हिंद.